नमस्कार, मी स्मिता कारे. गोवा दूरदर्शनवरच्या आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एक मुलाखत या कार्यक्रमात आज आपल्यासमोर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घेऊन येत आहोत. प्रसाद तुकाराम सावंत. ते उच्च विद्याविभूषित आहेत. अध्यापक, लेखक, कवी, प्रवचनकार, नाटककार, गायक आणि समाज सुधारक आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला खास असा ठसा उमटवला आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांनी भरघोस काम केलेले आहे. नाटके, कविता संग्रह, बालसाहित्य, पर्यावरण साहित्य यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ते अनेक पुरस्कारांचे विजेते आहेत. अध्यात्मात त्यांना जास्त रुची आहे. त्यांच्या घरचं वातावरण संत साहित्यासाठी पोषक असं होतं. त्यांच्या बाबांनी वारी केली होती, त्यामुळे त्यांच्या जीवनावर त्या संत वाङ्मयाचा परिणाम झाला आहे. त्यांच्याकडून संतांबद्दल जास्त लिहिलं गेलं आहे. तेव्हा त्यांच्याशी आपण याच संदर्भात चर्चा करूया. प्रसादभाई, आपल्या साहित्यात संतांना जास्त महत्त्व आणि प्राधान्य दिलं गेलं आहे. याचे मुख्य कारण काय असं वाटतं तुम्हाला? महत्त्वाचा प्रश्न विचारलास. साहित्य आणि संतांचा संबंध. साहित्य हे मनोरंजनासाठी नसता ते समाज प्रबोधनासाठी असायला पाहिजे. आणि खास करून जेव्हा आपण संतांचं साहित्य पाहतो तेव्हा समाजाचं कल्याण, लोकांचं कल्याण, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे त्यांचं साहित्य हे जगाच्या कल्याणासाठी असतं. बरोबर. ते भेदभाव वगैरे शिकवित नाही. आणि त्यामुळे ह्या साहित्याची समाज प्रबोधनाची जास्त गरज आहे. आणि मी एक शिक्षक असल्यामुळे ह्या संतांचं साहित्य समजा प्रबोधनामुळे लोकांच्यापर्यंत पोचवायला संधी मिळाली तर त्याचा फायदा होईल ह्या दृष्टीने विचार करून मी संतांवर जास्त नाटकं वगैरे लिहायची ठरवलेली. आणि त्याप्रमाणे मी 4 नाटकंसुद्धा या संतांवर लिहिलेली आहेत. कोणकोणत्या संतांवर आपण नाटकं लिहिली आहेत? आता संतांमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ज्ञानियाचा राजा हे नाटक मी लिहिलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरानं आपलं काय म्हटलं पाया म्हटलेलं आहे आणि तुकारामानं कळस म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्या संत तुकारामाचं सुद्धा समाज प्रबोधन व्हावं, त्यांचे विचार लोकांना व्हावं म्हणून मी ते एक नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नाव होतं तुका आकाशा एवढा. त्याच्यानंतर आमच्या गुरु कलावती मामी ह्यांच्यामुळे मला साईबाबांची आवड झाली. त्या साईबाबांवर प्रवचनं वगैरे करायचं, त्या साईबाबांवर आवड झाली. आणि साई चरित्राची मला म्हणजे मी वाचत असल्याकारणाने मला वाटलं की त्यांच्या या साई चरित्रावर नाटक लिहावं. आणि म्हणून मी बाबांच्या साई चरित्राच्या आधारे एक नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नाव होतं अनाथांचा नाथ साईनाथ. आणि हे नाटक मी आता म्हणजे छापायची तयारी करीत होतो. एवढ्यात एक असा काही गोष्ट घडली, अशी विपरीत घटना घडली. आणि त्यामुळे मी ठरवलं की ह्या पीठाधीशांना काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. आणि त्या उत्तरासाठी मी साईबाबांची संपूर्ण माहिती देणारं, साईबाबांचं बालपण ते कसे घडले या संपूर्ण याच्यावर माहिती देणारं नाटक लिहिलं. आणि ते नाटक म्हणजे गोविंद साई. आता हे गोविंद साई ह्या नाटकात जी मी माहिती दिलेली आहे ही माहिती या पीठाधीशाच्या उत्तरांना म्हणजे गरळ जे ओकलेलं आहे त्याला हे उत्तर आहे. या सर्व विद्यांचं ज्ञान त्यांना कसं मिळालं? ज्ञान कसं मिळालं असं म्हणतात की गुरुशिवाय ज्ञान नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि त्याचप्रमाणे बाबांना जर हे ज्ञान मिळालं आहे तर त्यांना कोणीतरी गुरु हे असायलाच पाहिजे. आणि ती गोष्ट खरी आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि बाबांना जर हे ज्ञान मिळालेलं आहे तर ते ज्ञान अर्धवटसुद्धा नाही.
पुष्कळ जणांचा संबंध आहे की बाबा अशिक्षित होते, हो. परंतु मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो की बाबा हे सर्व गुण संपन्न होते. शास्त्रामध्ये, विद्येमध्ये, योगामध्ये, सर्व गुणामध्ये ते एकदम प्रवीण होते. पारंगत होते. आणि त्यामुळे त्यांना जे कोणी अशिक्षित वगैरे समजत होते की ते सर्व ह्या गोविंद साई या नाटकामध्ये लोकांना कळून येईल की बाबा कसे घडले, कुठं आणि कसे घडले साईबाबा, हा महत्वाचा प्रश्न आहे. येतो. कारण कुठंतरी घडलं पाहिजे. आपण बघतो की साईबाबा खंडोबाच्या देवळामध्ये म्हाळसापतींची आणि साईबाबांची भेट होते. झाली. हो. आणि ती भेट त्या फकीराच्या वेशामध्ये पाहून, साईबाबांना पाहून त्यांना ते आओ साई म्हणून हाक मारतात. हं. आओ साईबाबा. आणि बाबा हसतात आणि त्यांना ते नावसुद्धा आवडतं. परंतु हे नाव त्यांचं आओ साईबाबा हे म्हाळसापतींनी दिलेलं नाव आहे. खरं बाबांचं नाव आहे गोविंद साई. गोविंद साई हे त्यांचं बालपणातील नाव. त्यांचं नाव गोविंद साई. आईचं नाव अनुसया. अनुसया दत्ताचे अवतार ते. अनुसया आईचं नाव. वडिलांचं नाव हरिहर. तर अशा या ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झालेला आहे. ते पीठाधीश म्हणतात मुसलमान म्हणून. बाबांचा जन्म हा ब्राह्मण कुळात झालेला आहे आणि ते कुळ म्हणजे जोशी कुळ. अशा जोशी कुळात त्यांचा जन्म झालेला असताना त्यांच्यावर हे असले आरोप हे मनाला जिव्हारी लागतं. मनाला म्हणजे त्रास करायला. हां. त्यांच्या जन्मगावाचं नाव काय आणि ते कुठं आहे? जन्मगाव. बाबांचं जन्मगाव हल्लीच पेपरामध्ये वगैरे आलेले आहेत. ह्याबद्दल चालतात शिर्डीचे लोक आणि त्यांच्या जन्मगावाचे लोक ह्यांच्या संबंधाने काहीतरी गोष्टी चाललेल्या वादविवाद आहेत चालू. पत्रामध्ये वगैरे. परंतु बाबांचं जन्मगाव हे पाथरी आहे आणि हे जन्मगाव परभणी जिल्ह्यात. हा परभणी जिल्हा महाराष्ट्रात म्हणजे मोंगलाईच्या गावात आहे. या गावामध्ये जास्त मुसलमान लोक म्हणजे आपण बघतो की बाबांचा पोशाख वगैरे त्याच्यावरून त्या पोशाखावरून लोकांनी त्यांना मुसलमान ठरवलेलं आहे. परंतु तसं नाही. हे पाथरी गाव जे आहे ते मुळातच जास्त मुसलमान पण त्यांच्याबरोबर हिंदूसुद्धा एकोबाईने राहत होते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे जे बाबांची आई वडील हे त्यांचे जे त्या गावचे पाथरी गावचे सुभेदार त्या सुभेदाराकडे पुरोहित म्हणून काम करीत होते. म्हणजे गोविंदाचे आई वडील जे आता आजोबा हे सर्व त्यांच्या पाथरीच्या ह्याच्या मुसलमानच्या ह्याच्याकडे काम करीत होते पुरोहित म्हणून. आणि ह्या जहागीरदारांचे मित्र होते खान साहेब म्हणून. बरं. मित्र म्हणजे एवढे घरोबा त्यांचा ये जा चालू होती. एवढा त्यांचा घरोबा होता. एकत्रपणाचं ते उदाहरण होतं हिंदू आणि मुसलमानाचं. आणि असं सांगतात की बाबाचा जन्म हा हिंदू मुसलमान हा एकत्रीकरण करण्यासाठी आहे. हा जन्म त्यांचं वातावरण हे मुसलमानी वातावरण होतं. परंतु तिथं हिंदू मुसलमान असा भेदभाव नव्हता. एकत्र वातावरण होतं. आणि अशा या वातावरणात बाबांचं बालपण हळूहळू वाढायला लागलं. म्हणजेच त्या मुसलमानी वातावरणाचा त्यांच्या वेशावर त्यांच्या बोलण्या चालण्यात खोलवर परिणाम. बरोबर. बाबा जेव्हा 2 वर्षाचे होते गुटगुटीत सुंदर दिसायचे. आणि ते एवढे सुंदर दिसायचे की त्या खान साहेबांची मुलगी सलमा म्हणून होती ती त्यांना त्यांच्या घरीच कशाच राहायला द्यायची नव्हती. उचलून न्यायची. म्हणजे सर्वसाधारण बाबांना ते वातावरण मुसलमानी वातावरण म्हणजे नमाज पढणं पारा वाटणं म्हणजे त्यांची ती पद्धत कळत नकळत त्यांच्याकडे ते लक्ष जात होतं आणि ते त्यांच्या अंगवळणी पडत होतं. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की ते मुसलमान होते. घरी आल्यावर आई त्यांना शिकवत होती सर्व स्तोत्रे संस्कृतमधील मराठीमधील म्हणजे सर्व देवांची स्तोत्रे. गणपतीचं स्तोत्र म्हणून दाखवत होतं. मारुतीचं स्तोत्र ही सर्व स्तोत्रे म्हणत होते. हा गोविंदा म्हणत होता स्पष्ट उच्चारानं. आणि त्याचबरोबर हे नमाजसुद्धा पढण्याचं काम करीत होतं.
असं सांगतात की जेव्हा त्याचा जन्म म्हणजे ज्याला गोविंदाला जेव्हा बोलायचं होतं म्हणजे बोलायला सुरुवात केली तेव्हा पहिला शब्द कुठला आला असेल त्याच्या तोंडातून? अल्लाह. वा. मग एक ब्राह्मणाचा मुलगा आणि अल्लाह हा शब्द. परंतु हा वातावरणाचा परिणाम. ह्याचा अर्थ असा नाही की साईबाबा हे मुसलमान होते. अस्सल ब्राह्मण घराण्यात त्यांचा जन्म. आणि पुढे सुद्धा जेव्हा आपण शिर्डीला पाहिलं की बाबांच्या तोंडातून हे उद्गार येत होते, ही उर्दू भाषा, अल्लाह मालिक है, अल्लाह भला करेगा. आणि त्यांचा वेशसुद्धा, त्यामुळे लोकांना वाटतं की हे मुसलमान म्हणून नाही. अस्सल ब्राह्मण घराण्यात त्यांचा जन्म आणि ह्या बालपणामुळे त्यांच्यावर हे मुसलमानाचे संस्कार झाले. ते सगळे हे वातावरण अशाप्रमाणे सगळं आनंदित होतं. सगळे लोक एकोप्याने राहत होते. परंतु अचानक एक अशी गोष्ट घडली की जी गोष्ट गोविंदाचं संपूर्ण आयुष्य बदलायला कारणीभूत झाली. आणि ती म्हणजे पंढरपूरची यात्रा. ही पंढरपूरची यात्रा त्याच्यासाठी गोविंदासाठी एकदम भयानक ठरलेली आहे. पंढरपूरची यात्रा आणि भयानक? हो. ती कशी काय? म्हणजे काय झालं की पंढरपूरला दरवर्षी वारी असायची. तर ह्या पुरोहितांनी आणि जागीरदाराने तिथं जायचं ठरवलं. आणि पावसाचे दिवस होते, नदीला चंद्रभागेला भरपूर पूरसुद्धा होतात. आणि त्यावेळी लोक पायी जायचे, गर्दी होती. तर नदीला भरपूर पूर आलेला होता आणि लोक जात होते, येत जात होते, होड्या भरून जात होत्या. गर्दी एवढी होडीमध्ये होती की जागा नव्हती. ह्या गडबडीत हरिहर, अनुसया आणि गोविंदा हे तिघेही वाट बघत होते जाण्यासाठी. शेवटी एक जागा हरिहरला दिसली आणि तो घाईघाईनं त्या होडीत चढला. आणि इथंच सगळं म्हणजे जे आपण म्हणतो की वाईट घडायचं होतं ते इथंच झालं. ती होडी नावाड्याने सोडली. होडी मध्यंतरी गेली आणि पुराच्या पाण्यामुळे आणि लोकांमुळे ती होडी बुडाली. आणि हे सर्व प्रत्यक्ष अनुसया आपल्या डोळ्यासमोर पाहत होती. तिच्या डोळ्यासमोर तिला आपला नवरा बुडताना दिसत होता, लोक बुडताना दिसत होते. आणि तिने एकदम मोठ्याने किंचाळी मारून ती तिथंच बेसूज पडली. ही ती घटना. किती भयंकर प्रसंग होता तो. तर आणि गोविंदाचं काय झालं असावं बरं? काय झालं असेल बिचारा, आई बेशुद्ध पडलेली आहे, तिच्याकडे बघून रडत होता. कितीतरी तो तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु ती बेशुद्ध म्हणजे शुद्धीवर येत नव्हती. बराच वेळ गेला आणि अशात काही मिनिटात या गोविंदाजवळ एक फकीर आला. आणि बघितलं, फकीराला वाटलं अरे ही माणसं इथं कशी आली, अनुसूयानी, कारण ती त्याला ओळखत होती. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं बाळा. तर त्याला बघितल्याबरोबर तो म्हणाला मामू, म्हणजे उर्दू भाषेत, मामू मेरी मम्मा बेशुद्ध आहे, उसको म्हणजे शुद्धीवर आण असं म्हणून त्याने आपल्या त्या भाषेत सांगितलं त्याला. तर त्याने त्याला बघितलं आणि त्याला आश्चर्य वाटलं काहीतरी वाईट घडलेलं आहे. बरं, तिच्यावर उपचार करायचे तर ती जातीनं ब्राह्मण आणि हा मुसलमान. क्षणभर त्याने गोविंदाकडे सुद्धा म्हणजे जरा आडेवेळे घेतले. तेव्हा गोविंदा त्याला म्हणाला की तिला शुद्धीवर आधी आणा, जातपात बघू नका. आता 3-4 वर्षाचा गोविंद त्यांना हे सांगतो. किती छोटा असून त्याने असं सांगितलं. भयंकर भयंकर. मग त्या मानवतच्या फकीरानं तिच्यावर उपचार केले आणि ती शुद्धीवर आली. आणि शुद्धीवर आल्यावर गोविंदानं त्याला सांगितलं आई हे मानवतचे फकीर आपल्याला ओळखतात. तेव्हा तिला सुद्धा जरा बरं वाटलं, म्हणजे कोणीतरी जवळपास आहे म्हणून आपल्या. तर त्या मानवतच्या फकीराला एकदम वाईट वाटलं त्यांची परिस्थिती पाहून. आणि तो तिला म्हणाला बहीण मी तुम्हाला तुमच्या घरी पाथरीला पोचवतो. आता त्यावेळची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अशी असते की कुठलीही स्त्री एक रात्र जरी कुठं बाहेर राहिली तर तिच्यावर संशय घेतले जातात. आणि इथं तर ही ब्राह्मणाची बाई आणि फकीर, मुसलमान फकीर,
त्याने प्रयत्न केला सांगण्याचा, त्याला मी तुम्हाला पाथरीला नेऊन सुटतो, तेव्हा ती म्हणाली नाही, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही. आपली घरची माणसं जी आहेत ती आपल्याला हे करणार नाही, आपला स्वीकार करणार नाही. तसं असेल तर तो म्हणाला, तर आता तुम्ही, माझं घर आहे इथं मानवतला, माझ्याकडे राहा. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा या ब्राह्मण कुटुंबाला मुसलमानाच्या घरात आसरा घ्यावा लागला. म्हणूनच हे सर्व वातावरण जे आहेत ते मुसलमानी वातावरण आणि ते त्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे तो फकीरच त्यांना देवासारखा पावला एकदम. या फकीराला नेहमीच त्या गोविंदाकडे पाहून आश्चर्य वाटायचं, कारण तो गोविंद भयंकर हुशार होता, निपुण होता. कुठलीही गोष्ट एकदा सांगितली म्हणजे तो करायचा. तो त्यांना सांगायचे, त्यांचे ते आपले म्हणजे मशिदीमध्ये जायचे जे प्रकार वगैरे ते घरी करीत होते, ते आपल्याला शिकव, आपल्याला कुराण शिकव, हे शिकव, ते शिकव. त्याला आश्चर्य वाटायचं, जो म्हणाला तुम्ही ब्राह्मण लोक आहात, कुराण शिकून, नाही आम्ही दुसऱ्या धर्माचं शिकलं तर काय होतं. अशा पद्धतीनं तो या वयात त्यांना सांगायला लागला. तेव्हा त्या फकीराला वाटलं, हा साधा माणूस नाही, हा साधा मुलगा नाही. त्यांनी त्याला कुराण शिकवलं आणि या गोविंदाची बुद्धी एवढी तेज होती, ते कुराण अवगत कुराण त्यांनी 3 दिवसात शिकला. म्हणजे हे सगळे मुसलमानाचे जे काय व्यवहार होते, ती सगळे व्यवहार लहान बालपणीच त्याच्या अंगवळणी पडले होते. आणि त्यामुळे त्याचा वेश मुसलमानी, बोलणं मुसलमानी, घरी आल्यावर ते जे काय नमाज वगैरे करणे, हे सर्व त्यांची अंगवळणी पडलं ते ह्याच्यामुळे, सवयीमुळे. तर या फकीराला आता वाटू लागलं की हा मुलगा सोनं आहे, हिरा आहे, याला कुठंतरी गुरु मिळवून द्यायला पाहिजे, नाहीतर हा म्हणजे याचं आयुष्य नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून तो विचार करायला लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की ते पाथरीचे जे मुसलमान लोक होते ते याला आता डिवचायला लागले. म्हणजे ब्राह्मण स्त्री, तिला तू घेऊन बसले आहे, तो मुलगा आहे, नाही तिला एकतर मुसलमान कर, नाहीतर सोडून दे, नाहीतर आम्ही त्यांना मारणार. अशा पद्धतीचं दडपण त्या फकीरावर यायला लागले. आणि त्याला आता नाईलाज झाला. त्याने विचार केला की ह्या गोविंदाला आता कुठंतरी गुरु शोधून द्यायला पाहिजे. आणि इथं त्याला एक मत्तीचा म्हणजे त्याचा एक मित्र होता संतोबा. त्या संतोबानं अमुककडे गुरुजी आहेत म्हणून सांगितलं. त्या गुरुजींचं नाव सेलूगावी, सेलू गावात गोपाळ स्वामी म्हणून एक गुरुजी आहेत आणि ते याला योग्य मार्गदर्शन केले. ते ऐकल्याबरोबर फकीराने आणखी विचार म्हणजे म्हणजे आणखी जास्त विचार करायला थांबला नाही. त्याच रात्री त्याने अनुसया गोविंदाला घेऊन सेलूला तो गेला. त्याच रात्री लोकांना चुकवत सेलूला त्या गोपाळ स्वामीच्या वाड्यावर, त्यांचा एक वाडी होती लहान म्हणजे किल्ल्याप्रमाणे, तिथं गेला तो. आणि त्यानं गोविंदाला त्याच्या स्वाधीन केलं. आणि ते स्वामी बघताच, गोपाळ स्वामी बघताच गोविंदानं एकदम त्यांच्या चरणावर गुरुजी म्हणून हाक मारली आणि एकदम त्यांच्या चरणावर घालून घेतलं. आणि इथं याच वेळेला अनुसयासुद्धा एकदम म्हणजे तिनंसुद्धा त्या गुरुजीकडे थोडं वेळ पाहिलं आणि एकदम ती तिथं पडली आणि कायमचीच म्हणजे मृत्यू पावली, गतप्राण झाली. ते हे झालेले बघितल्याबरोबर गोविंदानं किंचाळत गुरुजींना गुरुजी म्हणून हाक मारली. आणि त्या हाकेबरोबरच गुरुजींना काहीतरी साक्षात्कार झाला की हे जे घडतं आहे याला काहीतरी संबंध आहे. हा जो मुलगा आहे तो साधासुद्धा मुलगा नाही. खरोखरच अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि गुरु शिष्याचं अनोखं मिलन हे. आणि येथूनच मला वाटतं गोविंद साई घडला. गोविंदाचं बालपण म्हणजे लोकांचा समज होता की ते अशिक्षित होते, काहीच त्यांना ठाऊक नव्हतं. साईबाबाने ज्या ज्या गोष्टी शिर्डीला केल्यात, औषध देणं किंवा कोणाला आशीर्वाद देणं, हे सर्व ज्या गोष्टी केल्यात त्या सर्व गोष्टी त्यांना
शिकवण्याचं काम त्यांच्या गुरुजीनं व्यंकुशा किंवा गोपाळ स्वामीनं केलेलं आहे. असं म्हणतात की त्याचे हे गुण पाहून या गुरुजीला वाटलं की ह्याला मी विभूती म्हणूनच करेन. विभूती, कारण त्या विभूतीसारखेच त्या गुण त्याला या मुलामध्ये दिसले. पाठांतर काहीही सांगा, म्हणजे अशा पद्धतीचा हा मुलगा, ह्याचं भविष्य उज्ज्वल आहे. तेच विचारणार होते मी, त्यांना कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी निष्णात केलं? त्याला त्याचं क्षेत्र म्हणजे एकच असं नाही, सर्व वेद, शास्त्र, पुराण, रामायण, महाभारत, योग, धौतयोगी म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे, म्हणजे सर्व गुण संपन्न असे हे गुण त्यांच्यामध्ये झाले होते तयार. आणि हे सर्व गुण संपन्न त्यांच्या गोपाळ स्वामी गुरुजींनी केले. आता इथं सुद्धा गोविंदाचं दुर्दैव आढळलं बघा. म्हणजे असं काय झालं? जेव्हा या गोपाळ स्वामीने संपूर्ण आपलं ज्ञान ह्या गोविंदाला द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्याचे गोपाळ स्वामीचे इतर जे शिष्य होते त्या शिष्यामध्ये द्वेष निर्माण झाला. आणि त्यात शेरे पाटील म्हणून एक शिष्य होता, त्याला ह्या गोविंदाबद्दल तिरस्कार वाटू लागला. कधंही कळलं की आपल्यापासून याने आपल्या गुरुला हे केलेलं आहे, तेव्हा ह्याला काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे. आणि ती शिक्षा म्हणजे तो आपल्या आपल्या भोवती जे कोण लोक होते त्यांना सांगायला लागला की आज मी ह्याला जिवंत सोडणार नाही, इथपर्यंत भाषा गेली. आणि हे जेव्हा गोपाळ स्वामींचा एक मनुष्य तिथं होता, भिवा, या भिवाने ऐकलं आणि त्याने गोपाळ स्वामींना सांगितलं की आज गोविंदाचं काहीतरी वाईट घडणार. तेव्हा त्या गोविंदाला वाचवण्यासाठी गोविंदा नेहमीच एका खिडकीजवळ झोपायचा, तर त्याने मुद्दाम त्या दिवशी गोविंदाला सांगितलं की आज मी त्या खिडकीजवळ झोपणार. गोविंदाला नेहमीप्रमाणे गुरूची आज्ञा मानली आणि त्याप्रमाणे तो तयार झाला. आणि गुरुजी त्या खिडकीजवळ ते झोपले. त्यांना ठाऊक होते की आज काहीतरी घडणार. आणि बरोबर रात्री 12 नंतर हा शेरे पाटील मोठी वीट घेऊन, त्याला ठाऊक होतं गोविंदा कुठं झोपलेला येतो, ती वीट घेऊन त्याने जोराने, म्हणजे गोविंदा समजून जोराने त्या विटीचा प्रहार 2-3 वेळा त्या गोविंदावर केला. गोविंद समजून केला. आणि त्यावेळेला गोपाळ स्वामीने एकदम किंचाळी मारली. अरे देवा! ते किंचाळी ऐकल्याबरोबर शेरे पाटलाला आठवण झाली. म्हणजे कळलं की आपण गोविंदाला नाही तर आपण आपल्या गुरुला मारलं. तो आणखी तिथं थांबला नाही, म्हणजे पळून गेला, काहीतरी वाईट घडेल म्हणून. इथं जेव्हा जागा झाला गोविंद, ती किंचाळी ऐकून बघितलं तर त्याचे गुरुजी आहेत ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. आणि त्यांचं पागोटं वगैरे रक्तानं माखलेलं पागोटं तिथं आहे, रक्ताच्या थारोळ्यात. त्याने गुरुजी म्हणून किंचाळ मारली. गुरुजीजवळ गेली तेव्हा गुरुजीने त्यांना सांगितले, तुझी सुद्धा आता इथं थांबू नकोस, कारण तुला सुद्धा म्हणजे काहीतरी घडणार आहे इथं, तेव्हा तू थांबू नकोस. तू आत्ताच्या आता हे जे आपलं त्यांचं पागोटं होतं ते रक्तानं माखलेलं, ते पागोटं त्यांना दिलं, गोविंदाला दिलं. ती वीट देताना त्यानं वीट दिली आणि देताना सांगितलं, ही वीट सांभाळून ठेव, हिला कधी तडा जाऊ देऊ नकोस. ही वीट आणि हे पागोटी हे नेहमीच तुझ्याजवळ असायला पाहिजे. आणि आता इथं जास्त वेळ काढू नकोस. रात्रीच्या रात्री गोदावरीच्या तीरानं तू जा. ह्या गोदावरीच्या तीरानं गेल्यावरच तुला तुझी कर्मभूमी मिळेल. जन्मभूमी पात्री झालेलीच आहे. आता तुझं काम म्हणजे तुझी कर्मभूमी, तिथं तुझा उद्धार होणार आहे. तेव्हा इथं जास्त थांबू नकोस. आणि अक्षरशः त्याने गोविंदाला एकदम म्हणजे ढकलून पाठवलं. रात्रभर गुरूंचं छत्र देखील अशा तऱ्हेने हरपलं. एकदम दुर्दैवी ही घटना झालेली. गोविंदाचं
पितृछत्र हरवलं बालपणात, मातृछत्र हरवलं 10 वर्षाचा असताना. मग विचार करा की असा हा मुलगा किती सहन करणार, त्याच्या वागणुकीमध्ये काय बदल असणार. हे सर्व म्हणजे याच्यानंतर जे आम्ही साईबाबा पाहिले आहेत ते सर्व गुण, ह्या बालपणातील गुण त्यांच्यामध्ये आलेले. तर रातोरात्र तो ते रक्तानं माखलेलं पागोड आणि वीट ही दोन्ही घेऊन तो रात्रभर प्रवास करीत त्या लिंबाच्या झाडाकडे पोचला. आणि साई चरित्रामध्ये लिहिलं आहे, लिंबाच्या झाडाकडे योगी प्रगटला म्हणून बालरूपे. म्हणजे बाबा जे लिंबाच्या झाडाकडे प्रगटले म्हणतो, त्याच्या आधीचा हा त्यांचा हा गोविंदाचा हा एवढा कणखर प्रवास, त्या प्रवासामुळे त्याने ती म्हणजे आणि गुरुजीने एकदम हाकलून लावल्याप्रमाणे केलं, त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून. त्या पद्धतीने त्याने ते कुठलं तो झाड, निंबाचं झाड आहे, त्या झाडाकडे आश्रय घेतला. आणि अशा तऱ्हेने ती पाथरी गावापासून त्या निंबवृक्षाकडे म्हणजे शिर्डीच्या गावाला जवळ पोचले. खरोखर हृदयाला घरं पाडणारी अशी ही गोविंद साईंची कथा आहे, जन्म कहाणी. आता आपण समजतो की बाबांना घडवणारे जे गुरुजी आहेत, त्या गुरुजींनी त्यांच्यासाठी स्वतःचा प्राण दिला. कारण त्यांना बाबांना एक विभूती घडवायचं होतं. आणि हीच विभूती या नात्याने साईबाबांना जे कार्य केलेलं आहे, साईबाबांनी स्वतःला कधीच देव मानलेलं नाही आपल्याला, लोकांनी त्यांना देव मानलं. त्यांच्यावर श्रद्धा ही लोकांनी श्रद्धा ठेवली. बाबांची आजही आपण म्हणजे प्रत्येक जागेवर मंदिरे बघतो, ती कशासाठी? ती बाबाबद्दलची श्रद्धा. आणि अशा या श्रद्धेत काही जे विद्वाटे लोक आपण म्हणतो की अशा तऱ्हेचे लोक जे असतात, ते लोक दुफळी माजण्याचा प्रयत्न करतात, संतांबद्दल काही बाई बोलून लोकांना चिडवण्याचं काम करतात. साई भक्तांना माझी विनंती आहे की साईवर श्रद्धा जर असेल तर ह्या गोष्टींना तुम्ही कधीच महत्त्व देऊ नका. कारण साईबाबांना जर तुम्हाला खऱ्या अर्थानं साईबाबांची भक्ती करायला पाहिजे तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. जातपात ह्याचा विचार न करता ते वातावरणात वाढले म्हणून त्यांचा फकिरी पोशाख, ते पागोटे जे बांधतात ती गुरुची, ती त्यांच्या पागोटी म्हणजे ती गुरुची आठवण. आणि ती वीट जे ते घेऊन झोपत होते, ती वीटसुद्धा त्यांची आठवण. आणि लोकांना जर ह्याच्या संबंधाने काही गैरसमज झाला असेल तर 2 माणसं बाबाजवळ होती, आणि ती 2 माणसं म्हणजे एक माळसापती आणि दुसरे दासगण. हे नेहमीच बाबाबरोबर असायचे. ते बाबाचं बालपण कसं आणि काय हे ते त्यांच्याशी कधी कधी बोलायचे. एकदा पाथरीचा एक माणूस आला बाबांकडे, तर त्या माणसाकडे जेव्हा त्यांना पाथरीचा म्हणून कळलं, त्या माणसाकडे त्या बाबांनी म्हणजे बाबा अशा तऱ्हेने पाहिलं की जणू काय आपले आई वडील बघतो, आपली जन्मभूमी बघतो. कारण त्यांना पाथरीची आठवण झाली त्या पाथरीच्या लोकांना. मला साई भक्तांना अशी विनंती करायची आहे की बाबांची जन्मभूमी असो वा कर्मभूमी असो, बाबा हे श्रेष्ठ आहे, त्यांच्यावरील श्रद्धाही श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे मला अशी त्यांना विनंती करावीशी वाटते की बाबांना आपल्या जन्मभूमी पाहण्याची आशा निर्माण झालेली असेल, त्यांच्या डोळ्यामध्ये करुणा निर्माण झालेली असेल, तर बाबांची पालखी घेऊन या साई भक्तांनी त्या पाथरी गावाला जावं आणि अशा तऱ्हेने बाबांची सेवा करावी. तुम्ही आज येथे येऊन आम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती दिली, जी माहिती आम्हाला म्हणजे आम्ही साई चरित्रातून वाचलं होतं संक्षिप्त स्वरूपात, असं थोडीच माहिती होती. पण तुम्ही गैरसमज आमच्या मनातले दूर केले आणि इथं येऊन तुम्ही आम्हाला उपकृत केलं म्हणेन मी. तर तुमच्या पुढल्या भविष्यातल्या योजनांसाठी मी सुयश इच्छिते आणि इथं स्टुडिओत आल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद.